श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. एकदा भगवंताला एका भक्ताने विचारले, देवा, तूच हे सर्व निर्माण करणार आहेस, मला निर्माण करणाराही तूच आहेस. तुला काही अर्पण करावे तर काय अर्पण करावे? तुला कसे अर्पण करणार? जे तूच मला दिले तेच तुला मी कसे अर्पण करणार? भगवंताने स्मित हास्य करून उत्तर दिले, माझ्या बाळा, तुझा अहंकार मी निर्माण केलेला नाही, तो तूच निर्माण केलेला आहेस. तो मला अर्पण कर, त्याने अवघा संसार सुखाचा होईल. भक्तांनो, बाळूमामांचे अशाच प्रकारचे भावनिक, प्रेरणादायी आणि महत्त्वपूर्ण संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. जय बाळूमामा. भक्तांनो, जीवनामध्ये प्रत्येक दिवस हा सारखा नसतो. जीवनामध्ये सुखादुःखाचे कालचक्र हे नेहमी चालूच असते. म्हणून कोणत्याच दिवशी खचून जाऊ नका. आयुष्यामध्ये एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, दिवस जरी सारखे नसले तरी प्रत्येक दिवशी आपली मेंढी माऊली आपल्या सोबत आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. म्हणूनच भगवंताला, परमपिता परमात्म्याला आपल्याला एकच सांगायचं आहे की भक्तीच्या वाटेवर गाव तुझे लागले, भक्तीच्या वाटेवर गाव तुझे लागले, आशीर्वाद घेण्यास मन माझे थांबले. तुझ्या भक्तीचा झरा असाच वाहू दे परमेश्वरा, तुझ्या भक्तीचा झरा असाच वाहू दे परमेश्वरा. माझ्या मानसांना नेहमी तुझ्या सहवासात राहू दे परमेश्वरा. तुझा सहवास जर लाभला तर माझे आयुष्य नक्कीच सुखसमाधानात गेल्याशिवाय राहणार नाही. भक्तांनो, आजच्या दैवी संदेशातून बाळूमामा तुम्हाला म्हणत आहेत, माझ्या बाळा, तुम्हाला माझ्या चमत्कारावरती विश्वास असेल तरच तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत पहा. कारण यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला नवीन चमत्कार पाहायला मिळतील, जे फक्त तुमच्या भल्यासाठीच असतील. कारण आज तुमच्या आयुष्यातील मोठी समस्या नष्ट होणार आहे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, अभिनंदन, आजचा दिवस तुमच्या भल्यासाठी असेल. कारण आज तुमच्या आयुष्यातील एक मोठी समस्या नष्ट होऊन तुम्हाला समाधान मिळणार आहे. ती समस्या तुमच्या आयुष्यातून नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. देवाला तुमच्याशी 2 मिनिटं बोलायचे आहे. तुमचा चमत्कार मंजूर झाला आहे. जरी तुम्ही हे आज रात्रीच्या आधीच स्वीकारले तर तुम्हाला खूप खास आशीर्वाद आणि आनंदाची बातमी मिळेल. भक्तांनो, मामांचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी होय मामा स्वीकार आहे असे टाईप करून हा भक्तिमय संदेश शेअर करा. मामा तुम्हाला म्हणत आहे, मी तुम्हाला तुमच्या कठीण तासातून बाहेर काढीन. तुमचा देव आहे आणि माझ्यासाठी काहीही अशक्य नाही, हे जाणून विश्वासाने माझ्या जवळ ये. माझ्या बाळा, मी तुला निराशेतून बाहेर काढीन. मी तुला मर्यादेच्या बाहेर आणत आहे. मी तुला पूर्णत्व शांतीत आणत आहे, जिथे फक्त तुम्ही आहात. मामा म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेवा. तुमची प्रार्थना माझ्याकडे करा, त्यावर मी काम करत आहे. मजबूत राहा, हार मानू नका, कारण मी तुमची ताकद आहे. मला माहीत आहे की तुम्ही कुठल्याही परिस्थितीतून जात आहात. तुम्ही त्यातून बाहेर नक्कीच पडाल. माझ्या बाळा, माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझी साथ कधीही सोडली नव्हती आणि आताही सोडणार नाही. चांगले दिवस मार्गावर आहेत. आयुष्यातील अडचणींना कंटाळून बसू नका. कारण तुम्ही फक्त समस्यांकडे लक्ष दिलं तर तुम्हाला सगळीकडे समस्याच दिसतील. आणि जर का तुम्ही सोल्युशन बघितले तर तुम्हाला सगळे काही चांगलेच दिसेल. म्हणून आपली दृष्टी चांगली ठेवा. मामा म्हणतात, माझ्या बाळा, तुमचा विश्वासच खरी तुमची ताकद आहे. हे जग त्यालाच सगळं काही देतो जो स्वतःवरती विश्वास ठेवून नेहमी प्रयत्नशील राहतो. जीवनात चांगले दिवस आणण्यासाठी वाईट दिवसांशी लढावे लागते.
तुमची हार म्हणजे अपयश नाही, तर तो देवाने तुम्हाला दिलेली एक नवीन संधी आहे, जिथून तुम्हाला तुमच्या आयुष्याला नवीन वळण लागणार आहे. माझ्या बाळा, हार मानू नका. शत्रू तुमचं काहीही बिघडू शकणार नाहीत, कारण तुमचा विजय अगोदरच निश्चित झाला आहे. तुम्ही विजेत्यापेक्षा जास्त आहात, कारण तुम्ही माझे प्रिय आहात. भक्तांनो, देवाकडे तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. देव काय म्हणत आहे ते लक्षपूर्वक ऐकावे. हा संदेश फक्त तुमच्यासाठी आहे. तुम्हाला असे वाटते की माझे तुमच्याकडे लक्ष नाही, परंतु बाळा, मी तुमच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवतो आणि लक्ष देतो. वाईट लोकांच्या योजनेला मी कधीही परवानगी देत नाही. जी वाईट वेळ खेळू इच्छित आहेत ते आज आनंदात वाटत असले तरी ते आतून दुःखी आहेत. ते त्याची कर्माची फळं भोगत आहेत. ते तुम्हाला दिसत नसेल, परंतु मी त्यांना योग्य ते शासन केले आहे. भक्तांनो, जर का तुमचा दैवी शक्तीवर, दैवी योजनेवर विश्वास असेल तर आत्ताच आपला हा संदेश लाईक करा आणि कमेंटमध्ये होईल तेवढी आपल्या ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नामाची गर्जना करा. भक्तांनो, जर तुम्ही अजूनही हे वाचत असाल तर तुम्ही तुमच्या चाचणी टप्प्याच्या शेवटी पोहोचला आहात. आपण ज्या गोष्टींबद्दल बोलत आहात, जी प्रार्थना करत आहात, त्या दृश्यमान होणार आहेत. मामा म्हणतात, माझ्या बाळा, मला तुमच्या विरोधात काम करणाऱ्या व्यक्ती दिसतात. मला तुमच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव आहे आणि तुमच्या आकांक्षा किती प्रचंड आहेत याची मला जाणीव आहे. कृपया माझे ऐका. मी तुम्हाला निराश करणारा देव नाही. आयुष्यामध्ये मी तुम्हाला कधीच निराश करणार नाही, असे वचन मी आज तुम्हाला देतो. माझ्या बाळा, विश्वास ठेवा. तुम्ही आयुष्यामध्ये जे सुखाचे दिवस गमावले आहे ते देव तुम्हाला परत देण्याच्या तयारीत आहे. आज तुम्हाला आराम हवा असेल तर कमेंटमध्ये 111111 टाईप करा. मी तुम्हाला वचन देतो, तुम्ही धन्य होणार आहात. फक्त माझ्यावर विश्वास ठेवून हा संदेश शेवटपर्यंत ऐका. मामा म्हणतात, तुम्ही वाईट प्रसंगांमध्ये धीर धरल्यामुळे आणि माझ्यावरचा विश्वास न गमावल्यामुळे मी तुमच्यावर प्रसन्न आहे. देवाने तुमच्यासाठी ठेवलेल्या उत्कृष्ट गोष्टींची तुम्हाला जाणीव होऊ द्या. ज्या गोष्टींची तुम्हाला उत्सुकता असते पण ती पाहू शकत नाही, तो तुम्हाला तुमची चिंता सोडून देण्याचा आत्मविश्वास देईल, जेणेकरून तुम्ही त्याचे फायदे घेऊ शकाल. मामा म्हणतात, स्वप्ने पाहणे ही केवळ सुरुवात आहे. त्यांना साकारण्यासाठी दृढ निश्चय आणि कठोर परिश्रम हे अत्यावश्यक आहेत. तुमच्या स्वप्नांचा पिछा करा आणि त्यांना सत्यात उतरवा. मामांचा आशीर्वाद तर आपल्या पाठीशी आहेच. मामा म्हणतात, माझ्या बाळा, जीवनातील आव्हाने ही आपल्याला मजबूत बनवतात. त्यांना स्वीकारा आणि तुमच्या आत्मबलाची चाचणी घ्या. यश मिळवण्यासाठी तुमच्या आत्मविश्वासाचा आधार घ्या. प्रत्येक नवीन दिवस हा आपल्याला नवीन संधी प्रदान करतो. त्याचा लाभ उठवा आणि आपल्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्य हे एक मोठा शिक्षक आहे. ते आपल्याला यश आणि अपयश या दोन्हींचा सामना कसा करावा हे शिकवते. तुमच्या अपयशातून शिकून तुमच्या यशाची उंची नव्याने गाठा. आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि त्यांच्या पूर्ततेसाठी कठोर परिश्रम करा. स्वप्न पाहण्याची आणि त्यांना पूर्ण करण्याची शक्ती आपल्यातच आहे. अरे बाळा, मी तुला म्हणतो, माझ्यावर जर का तुझा विश्वास असेल तर हा भक्तिमय संदेश लगेच शेअर कर. तुझ्यासाठी बंद नशिबाचे द्वार उघडले जाईल. मामा सांगतात, तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की आज मी शांती देऊ केली का? मी कोणाच्या चेहऱ्यावर हसू आणले का? मी बरे करण्याचे शब्द बोललो का?
मी माझा राग आणि माझा संताप सोडला का? मी क्षमा केली का? मी प्रेम केले का? हे खरे प्रश्न आहेत, परंतु पेरलेल्या ह्या गोष्टी तुम्हाला अधिक पटीने फळ देतील यावर विश्वास ठेवा. सर्व जीवन संघर्षाची मागणी करतात. ज्यांच्याकडे सर्व काही आहे ते आळशी, स्वार्थी आणि जीवनाच्या वास्तविक मूल्याबद्दल असंवेदनशीलपणा बनतात. आज तुम्ही ज्या व्यक्तीमध्ये आहोत त्या व्यक्तीमध्ये तुम्ही सतत प्रयत्नशील आणि कठोर परिश्रम टाळण्याचा प्रयत्न करत आहात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, तू काळजी करू नकोस. मी तुला आरोग्य देईन. तुम्हाला लवकरच एक सत्य समजेल आणि ते तुम्हाला बंधनमुक्त करेल. तू त्यांना सतत समर्पित कर. तुझे वचन हेच सत्य आहे. वाईट काळाची पूर्णता झाली आहे. देवाचे राज्य जवळ आले आहे. लवकरच तुझे स्वप्न साकार होणार आहे. तुझे दुःख संपणार आहे. अरे मुला, संकट काळ हा प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतो. कधी तो लवकर येतो तर कधी तो उशिरा येतो, पण येतोच येतो. म्हणून त्याला सामोरं जायला तयार राहा, कारण तेव्हा तो फक्त तुमच्या आयुष्यात येणार आहे आणि त्यावरही मात तुम्हालाच करायची आहे. गोष्टी बिघडतील, नाते तुटतील, पण स्वतःला सावरून तुम्हालाच यातून बाहेर पडायचं आहे. मामा सांगतात, जेव्हा आपल्या आयुष्यात सगळ्या गोष्टी चुकीच्या घडत असतात, जेव्हा तुम्हाला जाणीव होते तुम्ही पूर्णपणे एकटे पडला आहात, जेव्हा लाईफमध्ये पुढे आपल्याला काय करायचं हे आपल्याला सुचत नाही, जेव्हा खूप दुःख असते, आयुष्यामध्ये संकट असतात, प्रॉब्लेम्स असतात, आपल्याला ते कोणालाही सांगता येत नाही, जेव्हा वाटतं की आता सगळं संपलं, आता मी हारलो आहे, आता मला काहीच जमणार नाही, आता मी थकलो आहे, जेव्हा अचानक आपल्या जवळची लोक आपल्यापासून लांब जातात, ज्यांची आपण कधी अपेक्षासुद्धा केलेली नसते, जेव्हा वाटतं की कंटाळा आला या आयुष्याचा, जीवनामध्ये सगळ्याच गोष्टी मनाविरुद्ध होत आहेत. कसं असतं ना, प्रत्येक जण याच परिस्थितीमधून जातो एकदा तरी, कारण तो आपल्या लाईफचा एक भाग्याचा विषय असतो. तुम्हाला कुठलीच गोष्ट सहज मिळणार नाही हे लक्षात ठेवा. तुम्हाला पाहिजे तसं होणार नाही, कारण लाईफने तुमच्यासाठी काहीतरी वेगळं ठरवून ठेवलं आहे. म्हणून काहीही झालं तरी धीर सोडायचा नाही. आजचा दिवस वाईट आहे, उद्याचा अजून वाईट, पण परवाचा दिवस चांगला असेल हे लक्षात ठेवा. कारण गोष्टी चुकीच्या घडत असतात, कारण त्यांना तुम्हाला काहीतरी शिकवायचं असतं, सांगायचं असतं, तुमचे पेशन्स बघायचे असतात. तुम्हाला त्या सगळ्यांवर मात करायची आहे हे लक्षात घ्या. धीर सोडू नका आणि सर्वात पहिले म्हणजे निगेटिव्ह विचार आणू नका की असं नाही झालं तर, मला हे नाही जमलं तर. जर तरचे विचार तुम्ही मनातून काढून टाका. काही होणार आहे ते चांगलंच होणार आहे असा विचार करा. उलट असा विचार करा, मी अजून काय करू शकतो ज्याने माझे आयुष्य जिंकायला अजून चान्स वाढतील. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडायच्या आधी वाईट गोष्टी तर घडतातच. फक्त तेच दिवस असतात जेव्हा तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे आणि सांगायचं आहे की चल ठीक आहे, माझा आजचा दिवस वाईट गेला म्हणून काय झालं, मला माहीत आहे मी नक्की यशस्वी होणार आहे. आज नाही जमलं, उद्या तरी नक्कीच जमेल. तुम्हाला स्वतःलाच मोटिवेट करायचं आहे, कारण कोणी येणार आहे की तू असं कर किंवा तसं कर असंच सांगणार आहे. जे काही आहे त्यांना तुम्हालाच एकट्याने सामोरं जायचं आहे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, मला माहीत आहे की तू या सगळ्या गोष्टींमधून खूप लवकरच बाहेर पडाल. मला खात्री आहे, कारण मला माहीत आहे की तुम्ही स्ट्रॉंग आहात. तुम्ही असे लगेच हार मानणारे नाही. मला विश्वास आहे की तुम्ही एक दिवस
नक्कीच यशस्वी होणार आहात. फक्त त्यासाठी आता थोड्या वाईट आणि अवघड दिवसांना सामोरं जावं लागेल. हीच ती वेळ असते जेव्हा एकतर लोक हार मानतात किंवा या सगळ्या गोष्टींना समोर जातात. हाच छोटासा फरक असतो यशस्वी आणि अयशस्वी लोकांमध्ये. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. वाईट वेळेत कोणीच नसतं आणि कोणाकडून अपेक्षा पण ठेवू नका. कारण हे तुमचं आयुष्य आहे. तुम्हालाच समोर जायचं आहे. मग ती कुठलीही गोष्ट असू द्या. जे काही सुखदुःख असतील त्यासोबत जगायचं आहे. निर्णय तुमचा आहे की तुम्हाला हार मानायची आहे. आज उद्यापासून परत नवीन ऊर्जा, नवीन प्रेरणा घेऊन सुरुवात करायची आहे. ही वेळ आहे. हे क्षण एकदा निघून गेलेले परत येत नाहीत. मामा म्हणतात, माझ्या बाळा, उद्या तुमच्या आयुष्यातील सर्वात आश्चर्यकारक दिवस असेल. खूप उशीर होण्यापूर्वी तुम्ही हे उघडावे अशी देवाची इच्छा आहे. माझ्या प्रिय मुला, माझे शब्द आत्मसात करण्याची आणि ते तुमच्यात खोलवर रुजवण्याची हीच योग्य वेळ आहे. मामा म्हणतात, माझे हे शब्द जो कोणी शेवटपर्यंत ऐकतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. तुमचा देवावरती विश्वास असेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून हा संदेश शेअर करा आणि कमेंटमध्ये देव महान आहे असे लिहायला विसरू नका. भक्तांनो, दैवी कृपेचा हंगाम जवळ येत आहे. त्यासाठी तयार राहा. ते तुमच्यासाठी काहीतरी छान योजना करत आहे. माझ्या हाताने तयार केलेले आशीर्वाद तुमच्या जीवनात प्रवाहित होण्याच्या तयारीत आहेत. देव तुम्हाला म्हणतो, तुम्ही खचून जाणाऱ्यातले नाही. त्यामुळे आहे त्याला सामोरे जा आणि जिंका. मनात आत्मविश्वास असेल तर तुम्ही आयुष्यामध्ये काहीही करू शकता. मग तुम्हाला कशाचीही भीती वाटणार नाही. मी काहीतरी चांगलं करेन हा विश्वास आहे. मामा म्हणतात, मातीचा ओलावा जसा झाडांच्या मुळांना धरून ठेवतो तसा तुमच्यातील आत्मविश्वास तुम्हाला धरून ठेवतो. जुन्या वाटेवर अडचणी असल्याशिवाय नवीन वाट आपल्याला सापडत नाही. ती वाट शोधणे महत्त्वाचे असते. नशीब हातात येत नाही. त्यामुळे तुमच्या हाताला नशिबाकडे नेणे गरजेचे असते. तुम्ही रोज नव्याने नवीन चूक करत असाल तर तुम्ही प्रगती करत आहात हे नक्की आहे. तुमच्या आजच्या कृतीने तुमचा उद्याचा दिवस ठरत असतो. चांगले वागाल तर फळसुद्धा चांगलेच मिळेल. भक्तांनो, बाळू मामा आज तुम्हाला सांगत आहेत, जर तुम्ही मी दिलेल्या मार्गावर चाललात तर आज रात्री मी तुझ्यासोबत असा चमत्कार करीन ज्याची तू तुझ्या आयुष्यामध्ये कधीही कल्पनाही केली नसेल. सकाळी उठून चमत्कार पहा. देवाचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपला भक्तिमय संदेश लाईक करा आणि कमेंटमध्ये दैवी योजना महान आहे असे टाईप करा. मामा म्हणतात, माझ्या बाळा, मला तुम्ही नकारात्मक होणं थांबवण्याची गरज आहे. आपण गेल्या काही काळापासून तुम्ही स्वतःला खाली ठेवले आहे. तुम्ही ते नाही आहात जे तुम्ही स्वतःला सांगत राहता. तुम्ही आहात की तुम्ही मोठे आणि प्रिय आहात. तुमच्यासाठी छान योजना आहेत. माझ्या मुला, तुम्ही स्वतःला वाईट म्हणून घेऊ नकोस. मामा म्हणतात, माझ्या बाळा, तुम्ही खूप छान आणि प्रिय आहात. समोरचा व्यक्ती तुम्हाला ओळखत नाही. तो त्याच्या नजरेचा दोष आहे, तुमचा नाही. म्हणून वाईट वाटून घेऊ नकोस. उद्या एक दिवस नक्कीच त्यांना तुमची जाणीव होईल. मामा म्हणतात, तुम्ही जे आहात ते स्वीकारा. कारण देव तो स्वीकारतो. देव त्याचा आदर करतो आणि आपण अद्याप आपल्या अस्तित्वाचा आदर केला की नाही. स्वतःचा आदर करणारी व्यक्ती सापडणे फार दुर्मिळ आहे. ते इतके दुर्मिळ का आहे? कारण तुम्हाला
अनुकरण करायला शिकवले आहे. अगदी लहानपणापासूनच तुम्हाला इतर कोणीतरी असायला शिकवलं जातं. तुम्हाला कोणीही सांगितले नाही की तुम्ही स्वतः व्हा आणि तुमच्या अस्तित्वाचा आदर करा. ती देवाची देणगी आहे. कधीही अनुकरण करू नका. देव आज तुम्हाला म्हणतोय, माझ्या बाळा, हार मानू नकोस. मी तुझी ताकद आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून तू जे काही हाताळले आहेस ते अजूनही मी तुला खेचत आहे. मी तुला कधीही सोडले नाही आणि मी तुला निराशही करणार नाही. आता गोष्टी चांगल्या होतील. माझ्यावर विश्वास ठेवा. भक्तांनो, तुम्ही ज्या गोष्टींबद्दल काळजी करत आहात त्यावर देव आधीच काम करत आहे. देवाने वचन दिले आहे की सर्व काही तुमच्या भल्यासाठी कार्य करणार आहे. देव आज तुला सांगतोय, हा एक नवीन दिवस आहे. मी तुला सोडून इथपर्यंत आणले नाही. काल जे घडले ते विसरून जा. मी एक नवीन गोष्ट करत आहे. तू ज्या डोंगराला सामोरे जात आहेस त्या पर्वतावर तू मात करशील. नेहमी लक्षात ठेवा की प्रत्येक परिस्थितीपेक्षा मोठा आहे आणि तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. विश्वास असल्यास आत्ताच हा देवाचा दैवी संदेश शेअर करा आणि कमेंटमध्ये देवा, माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करून तुमची सहमती देवाला सांगा. मामा म्हणतात, अरे वेड्या, तू खूप काळजी करत आहेस. मी कोण आहे हे लक्षात ठेव. माझ्यासाठी फार कठीण काहीच नाही. तुम्हाला ते दिसत नसेल पण मी तुमच्यासाठी सर्व काही नियोजित केले आहे. तुमचे नियोजन तुमच्या मार्गावर आहे आणि लवकरच ते तुमच्यासमोर भेट म्हणून उघड होणार आहे. देवाची भेट स्वीकारण्यासाठी होय देवा, स्वीकार आहे असे टाईप करा. मामा सांगतात, आयुष्यामध्ये प्रत्येक माणसांची गोष्ट मनावर घेऊ नका. कारण माणसे तुम्हाला काय बोलतात त्यावरून त्यांची पात्रता कळते, तुमची नाही. म्हणून कधीही कुठलीही गोष्ट सोडून देऊ नका. कधी कधी चाव्यांच्या शेवटी चावी त्या कुलपाची असते. यशस्वी व्यक्ती आणि इतरांमधील फरक हा ताकदीचा नव्हे तर इच्छाशक्तीचा असतो. जर तुम्हाला तुमच्या स्वप्नांवर विश्वास असेल तर लढायला तयार व्हा. मामा म्हणतात, समाधान हे जीवनाच्या सर्वात मोठ्या आणि संपत्तीपैकी एक आहे. जे काही आपल्याकडे आहे त्याचे समाधान मानून चला. आयुष्यातील प्रत्येक चढ आणि उतार हे आपल्याला काहीतरी शिकवत असतात. त्यांच्याकडून शिका आणि लढत राहा.